रायगड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारा राकेश एका महत्त्वाच्या कामासाठी शहरात गेला होता. काम संपायला उशीर झाला आणि गावाकडे परतण्यासाठी त्याला शेवटची बस पकडावी लागली. बसमध्ये राकेश आणि ड्रायव्हर यांच्याशिवाय कोणीही नव्हते. शांतता इतकी गडद होती की बसच्या इंजिनचा आवाजही भयानक वाटत होता. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राकेशला डुलकी लागली. अचानक लोखंडावर काही घासल्यासारखा एक विचित्र आवाज त्याच्या कानावर पडला. राकेश दचकून जागा झाला. त्याने आजूबाजूला पाहिले. बसमध्ये कोणी नव्हते, पण तो आवाज पुन्हा आला. आवाज मागच्या बाजूने येत होता. धडधडत्या हृदयाने त्याने मागे वळून पाहिले आणि त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. मागच्या सीटवर एक म्हातारी बसली होती. तिचे लांब विस्कटलेले पांढरे केस चेहऱ्यावर पसरले होते. डोळे लाल बुंद चमकत होते. तिची बारीक काळवंटलेली बोटं खिडकीवर फिरत होती आणि नखांनी काचेवर ओरखडे ओढत होती. तोच आवाज. राकेश घामाने भिजला. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिले. ज्यावेळी ती हळूहळू त्याच्याकडे मान वळवत होती, तिच्या ओठांवर एक विचित्र हास्य उमटले. राकेश भीतीने किंचाळत ड्रायव्हरकडे धावला. काका, मागे एक म्हातारी बसली आहे. ड्रायव्हरने आश्चर्याने आरशात पाहिले. कुठे आहे? तिथे, शेवटच्या सीटवर. ड्रायव्हरने बस थोडी हळू केली आणि मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीही नव्हते. संपूर्ण बस रिकामी होती. राकेश थरथरत मागे गेला. खरंच म्हातारी गायब झाली होती. पण ज्या सीटवर ती बसली होती तिथे एक पांढरा दुपट्टा पडलेला होता. ड्रायव्हरचा चेहराही फिकट पडला. तो हळू आवाजात म्हणाला, ही बस ज्या रस्त्याने जाते तिथे अनेक वर्षापूर्वी एका म्हातारीचा अपघात झाला होता. लोक म्हणतात ती अजूनही रात्रीच्या शेवटच्या बसमध्ये दिसते. हे ऐकताच राकेशच्या पायाखालची जमीन सरकली. ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. काही मिनिटातच बस गावाजवळ पोहोचली. राकेश घाईघाईने खाली उतरला. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पण बस निघणार इतक्यात त्याने सहज मागे वळून पाहिले आणि त्याचे रक्त गोठले. बसच्या शेवटच्या खिडकीतून तीच म्हातारी त्याच्याकडे पाहत होती. तिचे लाल डोळे अंधारात चमकत होते. ती हळूहळू हसत होती आणि तिच्या नखांनी पुन्हा काचेवर ओरखडे उमटत होते. पुढच्या क्षणी बस अंधारात नाहीशी झाली, पण तो आवाज राकेशला अनेक रात्रीपर्यंत ऐकू येत राहिला. समाप्त. की अजूनही ती शेवटच्या बसमध्ये कोणाची वाट पाहत आहे.